काँग्रेसचे नेते आमदार विकास ठाकरे भाऊ, एकीकडे ऑपरेशन टायगर सुरू आहे, दुसरीकडे महायुतीतले काही नेते दावा करतात की काँग्रेसचे लोकही आमच्या संपर्कात आहे म्हणून, आमदार आणि काही खासदार. असं आहे की आता जेव्हा निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा प्रत्यक्ष काय आहे हे ते कळून येईल. पण आम्हाला विश्वास आहे की आमच्या उमेदवाराला काँग्रेसचे पूर्ण मतं मिळाले आहे. नाही, लोकसभेतील खासदार काही जे निवडून आले होते मागच्या वेळेस ते संपर्कात आहे असं म्हणतायत महायुतीतल्या घटक पक्षांच्या. काँग्रेसचे खासदार जाऊ शकत नाही हा आम्हाला पक्का भरोसा आहे. काँग्रेसवर ते ऑपरेशन टायगर, ऑपरेशन लोटस काही चालत नाही. आणि मला वाटतं हा काँग्रेसी खासदार हा काँग्रेसमध्ये. हो, आत्राम यांनी दावा केलेला आहे की शरद पवार गटाचे 5 खासदार डिसेंबर महिन्यापर्यंत आमच्याकडे येणार आहे म्हणून. असे दावे करायला काय, प्रत्यक्षात जातील तेव्हा मला वाटते गेले समजावे दावे असे कोणीही करू शकतं. तुम्ही आमदार आहात, जे विरोधी पक्षातले आमदार आहेत त्यांना कामं करताना अडचण येत आहे, निधी मिळत नाही, लोकांसमोर कसं समोर जायचं या अडचणी येत आहेत. कसं आहे की जो हक्काचा निधी आहे तो तर मिळतोच, परंतु आपल्याला विविध विभागामधनं जो निधी आहे तो मिळवण्यासाठी जर कामं महत्त्वाची असली तर निधी आपण मिळवू शकतो. कारण की आमदार झाला त्याला आपला अधिकार आहे, त्या अधिकारानं तो आपला निधी मिळू शकतो असं मला वाटतं. काही आमदारांची नाराजी आहे, ती नाराजी दिल्लीपर्यंत गेलेली आहे. कशा प्रकारच्या नाराजी असू शकतात आहे? मला वाटते माझी काही नाराजी नाही आहे. ज्यांची नाराजी आहे त्यांना विचारलं तर ते आपले सांगू शकतील की आम्ही कशासाठी दिल्लीपर्यंत गेलो. एक आमदार दुसऱ्या आमदाराला सांगतो ना की तुमची नाराजी नाही आहे, तुम्ही पक्षाचं सक्रियतेने काम करतात, पण काही आमदार नाराज आहे, ते तुमच्याकडे बोलून दाखवतो, चर्चा होत असेल ना. असं आहे की आमच्या ऑफ द रेकॉर्ड चर्चा ह्या मीडियाला सांगणं योग्य नाही आहे, परंतु तसं कुठलंही काही नाही आहे. आम्ही लोक आमदार झालो आहो, आमचा मतदारसंघातल्या जनतेने निवडून दिला आहे, त्यांना कसं सांभाळून ठेवावं हे आमचं काम आम्ही करत आहोत. शेवटचा प्रश्न भाऊ, शिंदे सेनेकडे आज वर्धापन दिनानिमित्त 6 खासदार ते येणार आहे. ऑपरेशन टायगर यशस्वी झालेला आहे. महाविकास आघाडीतला महत्त्वाचा पक्ष म्हणून तुम्ही कसं बघता? मला वाटते की ज्या पद्धतीनं आता आम्ही बातम्या ऐकून झालो आणि ऑपरेशन टायगर, तर जेव्हा जे आमदार गेले होते आणि झालं तर या काही होऊ शकते अशी शक्यता आहे. म्हणून येणाऱ्या दिवसांमध्ये कोण कुठं राहील याची काही शाश्वती आता देणं बरोबर नाही आहे. परंतु मला वाटते की नीतिमत्ता राहिली पाहिजे. ज्या पक्षाने आपल्याला निवडून दिलं आहे, ज्या पक्षाने मोठं केलं आहे त्या पक्षात राहिलं पाहिजे, या मताचं मी आहे. याला जोडूनच पैशाचा ऑफर नितीन राऊत म्हणतात की पैसे दिले 10 कोटी 15 कोटी 25 कोटी अशा ऑफर येतात का विरोधी पक्षातल्या आमदारांना खासदारांना, येतात का? आता जे ज्यांना आले असतील ते आपले अनुभव सांगतील, ज्यांना जायचं असतील, जे जाणारेच नाही त्यांना याबद्दल काही माहितीच नाही ना. आणि संजय राऊत साहेबांनी सांगितलं ते काही वास्तवतेवर असेल, त्यांच्याकडे माहिती असेल तेव्हाच सांगितलं त्यांनी. खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन साहेबांचं, गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.